नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय जयाजी अनाथनाथा, सगुण स्वरूपा कृपावंता, ग्रंथारंभी प्रार्थितो समर्था, चरणी माथा भावार्थे. दीनानाथ म्हणती की तुझला, तरी काय नामा ते विसरला. षड्रिपू गांजिती मजला, हे काय तुझला उचित. आम्ही तव अनाथ दीन, गांजिले प्रपंच वेदनेने. हे तव कौतुक पाहून, लाजिरवाणे लौकिके. माता उपेक्षीना बाळाते, तेवी तू जगदीश जगाते. उपेक्षिता दीन दासाते, केवी होय तू ते शोभेल. हरी तू नाना अवतार धरिसी, दीन दासाते प्रतिपाळीसी. तेथे मज दीनाते उपेक्षीसी, केवी मिरविसी थोरीव. आता श्रोते सज्जन हो ऐका, चित्त करुनी एकाग्र देखा. भाव धरुनिया निका, संपूर्ण ऐका ग्रंथ हा. उपेक्षिता निजमानी ग्रंथ, तरी केवी प्राणियांचा प्रांत. यदर्थी इतिहास श्री अच्युत, अनुवादत लक्ष्मीये. तोची भावार्थ संपूर्ण, श्रोते हो करा श्रवण. लक्ष्मी ते वदलासे नारायण, तेची श्रवण अवधारा. लक्ष्मी ते वधे नारायण, जे ऐकती भावे करून. तयांचे पाप होय दहन, संकटी जाण न पडती ते. ऐसे वाक्य तयाचे पाहे, कोण अभागी उपेक्षू लाहे. उपेक्षिता कोण दशा होय, तेची आयकावी सावकाश. पूर्वी बीरबाहू राजेश्वर, महिमंडळी कीर्ती अपार. परमधार्मिक अति उदार, दानशूर प्रतापी. सगुण स्वरूप ऐश्वर्य संपन्न, सर्व राया माझी श्रेष्ठ मान. आप्तवर्ग प्रजाजन, चिंतिती कल्याण रायाचे. ऐसा भूप सर्वांगुणी मंडित, विवेकी जैसा वसिष्ठ सत्य. सेना जयाची अपरिमित, प्रजा पाळीत स्वधर्मेसी. तयाची भार्या रूपवती सती, नाम जाण यशोमती. उभयतांची अत्यंत प्रीती, असे निश्चिती जाण भा. यौवन गर्वे नसे गर्विष्ठ, लावण्या माझी असे श्रेष्ठ. प्रधान रायाचा धर्मिष्ठ, अति निकट स्नेह काजी. राज्यभार चालवी नेटका, धाक ज्याचा सर्वांसी देखा. स्वधर्मेसी अति विवेका, न शिवे देखा पापाते. तया राजयाचा मंत्री चतुर, तेथे यथा न्याये चाले राज्यभार. तया देशी अन्य विचार, न घडे साचार निर्धारेसी. असो ऐसे असता जाण, राजपत्नी सर्व गुणे मंडन. स्वरूप जाळे पसरून, आकर्षिला मनमीन रायाचा. सदा सर्वदा विषयासक्त पाही, दानधर्म किंचित नेणे काही. वपुभूषणा ते सर्व काळ देही, सावरी तसे सायासे. ऐसी ते राज्यभार्या जाण, कदाही न करी धर्मदान. नेणे तीर्थपर्वणी गंगा स्नान, करी अमान्य सर्वही. पुरोहित सांगता त्रासले बहुत, कदाही न करी तो दानव्रत. पहाही अनुकूळ असता त्वरित, नाही हेत धर्मावरी. तया ते पुत्र असती दोन, सुबाहू शतबाहू नामे जाण. तेही स्वरूपे मंडन, गुणसंपन्न आगळे. एकदा मलमास्याची ये संधी, प्रधान स्त्री करुणी अवघी. म्हणे बहुत दीन न घडे विधी, राजस्त्री दर्शनाते. म्हणून साधुनिया वेळ, प्रधान स्त्री निघे तात्काळ. परम जालिसे उतावेळ, राजस्त्रियेचे दर्शनी. दर्शनाची धरुनी लालसा, भेटी पातली ते म्हाळसा. सुंदरपणे तिची या वयसा, शिबिके माझी आरुडे. दूती जाणवी ती स्वामिनी ते, प्रधान भार्या पातली दर्शनाते. ऐसी ऐकताची मात, सामोरी येत गजगामिनी. ती येते धरुनी निज हस्तकी, बैसवीती झाली निज मंचकी. येरी स्वभावे तेजा विलोकी, तव अपूर्वता देखत. इंद्रभुवना ऐसे रम्य सदन, रत्ने विखुरली चहूकडन. सूर्यप्रभे समान जाण, शोभे सदन तियेचे. तेही अलंकारयुक्त घवघवीत, सुस्वरूपे असे नटत. पयोधर सर्वदा उघडी झाकीत, अचळ सरसावीत वेळोवेळा. अपार तेथे दासदासी, सदा सादरता सैवेसी. काय बोलेल केधवा वचनासी, न हाले नेत्रासी पातिया.
ऐसे देखूनी ते प्रधान छाया, मंजुळ वचने राज्यभार्या, नमुनी तिचिया पाया, काय बोले आदर आसी. तव प्रधान भार्य ते गुणवती, ते काय वदतसे सती, म्हणे ऐके बाई यशोमती, वचनाप्रप्ती मान देई. हा तव मलमास अति उत्तम, प्राप्त झाला केशव पुरुषोत्तम, तरी स्नानदान यथानुक्रम, उभयता संपादू एक मास. अघटित तेथीचे महिमान, मागुता साध्य नव्हे ऐसा दीन, नेणो कवन वेळ काळ कठीण, घडो शके नेणवे ते. या लागी राजसे पाही, आयुष्य तव आपुले नाही, यदर्थी आपण उभयताही, आचरो देही व्रताते. सकळ पदार्थ अनुकूळ, दानधर्म करू सर्व काळ, सौभाग्यवर्धन होय सकळ, पुत्र आणि कलत्रेसी. तव आज्ञे माझी भूपती, वरी धार्मिक तयाची रीती, तो कदाही वारिना तुझप्रती, करिता दान पद्धती यथाक्रमे. ऐसे ऐकुनी तिचिया उत्तरा, बोले काही ते राजदारा, अव्हेरुनी वचनामृत सारा, बोले सुंदर ते ऐका. म्हणे ऐक हो गुणवंती बाई, कैचे दान कैचे व्रत पाही, कोण कष्टवी या देही, फळ काही आचरोनी. आता आचरावे व्रताते, ते फळ पुढे प्राप्त होते. देव देईल म्हणून संकल्पाते, आशा अंतराते धरुनी. ऐसा आचारावा जरी नेम, तरी कवण जाणे पुढील जन्म, काय ओढवेले नेणो कर्म, पाहून या धर्म कोण आला. दानधर्म करून सर्वजन, मृत्यू पावले ते नाही आले परतून, नेणो स्वर्गी जाचणी की सम्मान, पाहून या कोण परतले, वृथा कष्ट व्हावे शरीराते, काय उणे केले भगवंते, सर्व अनुकूळ आहे आम्हा ते, ऐक निरुते भामिनी. धन मागावे श्रीहरी, सर्व संपत्ती अनुकूल घरी, पुत्र मागो इच्छा अंतरी, तरी असती निर्धारी पुत्र दोघे. तेही सगुण संपन्न, सर्व गुणमंडित पूर्ण, वर्तती आमुचे वचनाधीन, न मोडती वचन कदाते. जेवी शिव आणि भवानी, तेवी मानिती आम्हा उभयता लागून, तयांची मान्यता सर्वजनी, जय विजय सुरलोकीचे. मीही स्वरूपे सुंदर अंगना, रूपाभिमाने न मानी कोणा, माझी या ऐश्वर्या पुढे उणा, इंद्र ठेंगणा मी मानी. सदा सर्वदा मज लागी, नृप संतोषवनी स्वअंगी, प्राण वेचील वचना लागी, माझिया नृपेंद्र तो. परमप्रीती आम्हा उभयता, ऐसे ऐश्वर्य मज असता, तेथे व्रत प्रभावाची वार्ता, काय भगवंता मागावे. आता व्रत आचरावे कोणी, तेही ऐकपा कहाणी, सदा पिढीले जे दारिद्र्य करुनी, व्रत तयाने करावे. अन्न वस्त्र न मिळे किंचित, पोटी नाही ज्याची या संतत, त्याने करावे पैव्रत, आणिक मात अवधारी. व्याधियुक्त असता शरीरी, तयाने जपावा हरी हरी, किंवा एकची पुत्र संसारी, तोही नायके पितयाते. सदा सर्व काळ माता पिता, देखो न शकेची सर्वथा, ऐसी जेथे असे व्यवस्था, तयाने या व्रता आचरावे. व्रत आचरता संपूर्ण, मनी हेतू हाची पूर्ण, व्हावे माझे कल्याण, करावे म्हणून व्रत हे. तरी श्रीहरी कृपे करून पाही, सर्व अनुकूळ मज लागी भाई, मज नसेची वासना काही, व्रत प्रभावी साजणीये. ऐसी तिची या वचनांची हेळणा, करीती झाली नृपांगना, कोणी जावे तीर्थाटना, कष्ट जाणा शरीराते. अमृता ऐसे तिचे वचन, येरी मानी तृण समान, जेवी अमृत कुंभ नेमून, उकिरडा ओती अभागी. जेवी एकादिया सद्बुद्धी सांगता, तो तव नायिकेची तत्वता, मग तया ते प्रस्तवा होता, कुसी कुसी मना माझी. तैसा प्रकार येथे झाला, नायके शिकविल्या बोला, अव्हेरुनी सती गुणवतीला, अपायाला वाट केली. असे होणार ते का सुखे, ऐसे मानुनिया निके, आज्ञा घेऊन तात्काळिके, गुणवती गृहाते पाथली. तव ते गुणवती प्रधान कामिनी, आरंभिली झाली व्रता लागुनी, यथापूर्वक भावार्थमनी, चक्रपाणी आराधितसे. येरीकडे यशोमती सती, भोग समय येता नृपती,
अवघा समाचार तया प्रती, झाली सांगती आदरेसी. नृपे उत्तर न देता तयेला, संपादित झाला भोगवळा. तव अपूर्व झालीसे लीळा, ते सकळा लागी परसवू. कठोर शब्द न साहवे मानवी याते, मग तो तव साक्षात अनंत. जाणे सर्वांचे हृद्गत, दूषण वृथा ठेविलेसे. म्हणून कोपला नारायण, ज्वर प्राप्त झाला न लागता क्षण. राजभार्या अत्यंत व्याकुळ जाण, शांत नव्हे जाण ज्वर पै. अत्यंत भूत ज्वर अंगी, प्राण जाऊ पाहे लगबगी. वार्ता फाकताची जगे, नृप वेगी पातला. पुत्र ही धाविन्नले वेगे, सन्निध पातले निजांगे. दासदासी अपार वेगे, पातले वेगे त्या ठाई. बहुतांपरी उपचार, करविता झाला नृपवर. औषधी देता नव्हे बरे, अधिकाधिक व्यथा ज्याची. घाबरे झाले नगरवासी, उरस्फोट नृपवरासी. रुधित शब्द न फुटे पुत्रासी, दासदासी आकांत. तव तो मंडन प्रधान पाही, स्त्री सहित धावत आला लाही. तव तेथे दुःखाते पारच नाही, समजावीत नाही कोणी कोणा. शांतवीता मंडन प्रधान, उगेन राहती नृपनंदन. राजयाचे अश्रुपूर्ण, देखे प्रधान निजनयनी. करपल्लवे समजताते, प्रधान शांत केले तेथे. तव गुणवती प्रधान भार्याते, अंतरगृहाते पातली. निवारुनी सकळ स्त्रियांचा मेळा, आपण पातली यशोमती जवळा. निवारुनी सकळ दुःख कल्लोळा, उपचार केला बहु तेडे. तितुकिया माझी काय झाले, राजज्योतिषेने अवलोकिले. तव गुणवतीचे मुख चांगले, सुशोभित देखिले निजनयनी. हरिद्र कुंकुम लेत वदनी, माथा शेंदूर सुशोभिनी. अंजन घालुनी या नयनी, देखे भामिनी रायाची. मुखी तांबूल असे रंगला, अलंकारे मंडित ते अबळा. देखती झाली राजवेल्हाळा, देखुनी कपाळा आठी घाली. मग बोले ज्योतिषी, कोण काळ शृंगार करिता. सकळीक शोक अवस्था, शृंगार या लज्जा नसे. तरी उठे आता येथुनी, जाई आपुल्या सदनी. आली शृंगार सावरुनी, दर्शना लागुनी माझिया. ऐसे वदतात येते, येरींचे काय झाले तेथे. स्वामीये निखादिता सेवकाते, न चाले तेथे दुजियाचे. राजा कोपला प्रजा ते पाही, सर्व संपत्ती लुठिता होई. तेथे दुजियाचा उपाय नाही, तैसेची नवाही दिसे. असो कोपारूढ राजराया, तेखुनी उठली प्रधान भार्या. स्वगृहा पातली लवलाया, सखेदयुक्त अंतरी. येरीकडे नृपसुंदरी, भ्रूसंकेते ते अवसरी. नृपा लागी अत्यादरी, पाचरी जवळ इके. म्हणे काही पाहिले कौतुक, येरू म्हणे नाही देखिले सम्यक. ती म्हणे तुम्ही भोळे भाविक, नेणा कौतुक स्त्रियांचे. मज प्राप्त झाले हे दुःख, तुम्ही सकळ करितासे शोक. प्रधान स्त्री गुणवती देख, आली निशंक शृंगारुनी. काही दुःख न वाटे तिचे मनी, विपरीत मना माझी करणी. म्हणून आली शृंगारुनी, लज्जा मनी न वाटे. ती सेवक मी स्वामिनी, हा भाव नसे तिचे मनी. ऐसी ती सेवकाची करणी, नायको कानी स्वामिया. ऐसे बोलविले नृपांतरा, दूर त्यजी ते राजसुंदरा. ऐकोनी कांतेच्या उत्तरा, झाला संचार क्रोधाते. परम अविवेकी तो भूपती, ऐकोनी स्त्रियांची वचनोक्ती. अनुसरला अक्रय गती, तेची पद्धती अवधारा. जो स्त्री बुद्धी ते लागला, तो सर्वी सर्वस्वे बुडाला. तो अपायी पडे भला, संशयाला नसेची. तव राये क्रोधे करुनी, प्रधान करशिला तो मंडन. पाये शृंखळा दृढ घालून, गृह लुटून पै नेले. तयाची सकळ संपत्ती, आणविता झाला भूपती. प्रधान दंडिला हे ख्याती, नगरा माझी प्रकटली. पहा प्रभूंचे कैसे विंदान, चाले जो सत्क्रियेवरून. तयावरी अपाय कोसळती जाण, परी धैर्य ठाणन सोडावे. गुणवती आचरता व्रत भरवे, प्रधान करशुनी ठेविला राये. परी डगमघेना तिचे हृदय, न सोडी सोय व्रताची.
गृहींचे नेले सर्वधन, परी न कंटाळे तिचे मन. म्हणे व्रत न होता पूर्ण, केवी टाकू मध्यंतरी. व्रत आचरे सायासी, वृत्तांत कळला रायासी. मग बोलावू पाठविली दासी, पतिव्रते सन्निध. नृप जो पाहे विलोकून, तव अलंकारयुक्त कामिनी. कुंकुमयुक्त शोभती वदनी, नृपये मनी जाणिले. म्हणे कांता बोलिली सत्य, सांप्रत नव्हे असत्य. ही तव जाया सुशोभित, नव्हे दुःख कालत्रय. मग क्रोधयुक्त होऊनी पाही, ती येते ठेविले कारागृही. उभयता ते एकची ठाई, ठेविले असे निर्धार. परी तेथेही न सोडी व्रता, नित्य आचरे प्रधान कांता. तव एके दिनी प्रधान तत्वता, जाला बोलता स्त्री येते. म्हणे आपण उभयता कारागृही, कवण दुःख अवस्था देही. व्रत आठवले कैचे काही, अपरूप नवाई देखो. तव वदे तेव्हा गुणवती, बोलतसे पतीप्रती. हे नाथ जाणत जाणत वृत्ती, केवी निवृत्ती करी तसा. आपुला तो सेवक धर्म, तो आपण ये साधिला नेम. नेणो अव कर्मा कर्म, हे पुरुषोत्तम सर्व जाणे. मग बोले प्रधान मंडन, हे तो माझी कर्मरेषा पूर्ण. पायी झाल्या शृंखळा बंधन, उभयता आपण दुःख भोगू. मज करिता तू ते पाही, दुःख होतसे हृदयी. येरी उत्तर देते समयी, शेषशायी निवारिता. म्हणे हे नाथ चुडामणी, चिंता न कीजे निजमनी. विश्वंभर चक्रपाणी, आधार त्रिभुवनी जयाचा. तयाची हे सर्व सत्ता, त्रैलोक्य प्रतिपालिता. जाणे सर्वांचे मनोगता, हिता हिता सर्वही. तरी दृढ भावे तयांचे पायी, निवांत राहवे मम हृदयी. आठवूनी शेषशायी, तोची सर्व निवारील. ऐसे सतीचे नेमवचन, ऐकून स्वस्थ राहे प्रधान. येरी भावार्थ मनी धरून, करी संपूर्ण व्रत पै. होता व्रताची संपूर्णता, मग मज आठवू झाला तत्वता. उणे येऊ पहात पै आता, न करीती व्रता कोणीही. ऐसे जाणूनी अंतरी, स्वप्नी जागृत केला नृपकेसरी. तया ते बोलता झाला वैकरी, अवधारी सुंदरी तेची तू. स्वप्ना माझी राया ते पाही, जागृत केले ते समयी. मूर्खा सावध आता होई, बोलतो काही ते ऐक. विना अपराधे तत्वता, कारागृही राखिले उभयता. प्रधान आणि त्याची कांता, तरी अन्याय कोणता तयाचा. ते गुणवंती परमसज्ञान, ते प्रबोधी यश मती लागून. मलमास व्रतार्चरण, आचरू जाण उभयता. ते न आणिता निजमनी, केली व्रताची हेळणी. तया योगेश्वर अद्भुत सदनी, कष्टी होत जव जाया. गुणवती भावार्थे करुनी, व्रत करीती झाली आपण. भेटीस येता तुझिया कांतेने, विपरीत मनी भावले. ते तव सदैव सुवासिनी, संभ्रमे भरित सौभाग्य खाणी. कज्ज कुंकुमाते स्वीकारुनी, पातली सदनी तुझिया. ते तव देखता मनी, क्षोभ पावली कामिनी. तू ते भासवनी विपरीत करणी, घातले बंधनी उभयता. तरी तेथे अन्याय केवुता, तुवा विचार न करिता नृपनाथा. गृह लुटून तत्वता, बंदी उभयता कारागृही. ते गुणवती सुशीळा, पुण्यलेश तिये ते घडला. तरी मुक्त करी उभयताला, देऊनी धनाला सर्वही. इतुके करी सत्वर आता, सन्माने बोळवी उभयता. हे जरी न करसे नृपनाथा, तरी आत्मघाता पावशील. ऐसे स्वप्नी सांगोन शेषशायी, गुप्त झाले ठायींचे ठायी. रावो जागृत होता हृदयी, मानी नवाई अद्भुत. मग घाबरे पणते वेळी, स्वप्न सांगे स्त्रिये जवळी. ऐकता तेही चाकाटली, अंतरी कळली निजखूण. मग म्हणे जी नृपानाथा, तया ते सत्वर मुक्त करा आता. नाही तरी बरी न दिसे व्यवस्था, होईल घाता आपुलिया. ऐसे ऐकताची वचन, दचकले रायाचे मन. मग तैसाच वंदी शाळे येऊन, उभयता लागून नमी येले. शृंखळा बंधनी मुक्त केला, कांतेसही गौरविला. नूतन वस्त्रे देती झाला, कारभार वोपिला मागुती.
वस्तू ज्यात सर्वही जयाचे, तेही अर्पण केले साचे. बोलून या नम्र वाचे, सर्वस्वाते क्षमा मागे. गुणवती सती परममंगळा, राव नमस्कारी वेळोवेळा. राव भाजे तेही आराम वाटला, परी कंठ दाटला सद्धित. मौनेची नमस्कारिली सती, काही न बोलवेची पुढती. करी अपराधाची शांती, नवल रीती अनुपम्य. ऐसे मलमासा व्रत, मग त्या आचरती उभयता. सकळ सौभाग्य सरिता, जाली प्राप्तता तया ते. मग नागरिक वासी सकळ, व्रत करीते झाले अचळ. तये नगरी काळ वेळ, नोहे दुष्काळ कदाही. ऐसे हे मलमहात्म्य आख्यान, अव्येरिता काय झाले कथन. तेची तूते केले निवेदन, सत्य जाण भामिनीये. तोची अर्थांतर बरवा, श्रोतीयते निवेदिला आघवा. न घडे तरी न हेळसावा, प्रत्ययो घ्यावा श्लोकांतरी. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित षड्विंशतितमोऽध्याय गूढः.